आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या आज निवडणुकीसाठी मतदान आहे. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका त्यांचा प्रचार हा आम्ही सर्वांनी केला. मला पूर्ण खात्री आहे की 29 महानगरपालिकेमध्ये युतीचाच महापौर बसेल, कारण ते युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जे काम गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे यश हे महायुतीला नक्की मिळेल. सर, आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवडणुका या झाल्या होत्या, त्यामुळे जे मतदारांवर निर्भर होता. मात्र आता मतदान मोठ्या प्रमाणात मतदार खाली उतरले दिसते, याबद्दल काय? हे मतदार डोंबिवलीमधील मतदार अत्यंत सुज्ञ असा मतदार असतात आणि सकाळीच सर्वजणांना मतदान लवकरात लवकर करण्याच्या गेल्या वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत आणि 100% मतदान व्हावं हे गेल्या वर्षानुवर्ष या पुण्याच्या पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये एक प्रथा आणि परंपरा आहे. त्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा या ठिकाणी लागल्या. आपण जर बघितलं तर एका ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत होती, मात्र त्याला गालबोट लागलंय, याबद्दल आपलं मत? खरं तर असं होणं हे योग्य नव्हतं असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाच्या माध्यमातून आळा आणणं हे अत्यंत गरजेचं आहे.